मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण बसणार आहेत। काल जरांगे यांची शिष्टमंडळासोबत चर्चा झाली, मात्र या चर्चेमध्ये जरांगे यांचं समाधान झालं नाहीये। त्यामुळे जरांगे आमरण उपोषण करण्यावर ठाम आहेत। दरम्यान उपोषण सुरू केलं तरी राज्य सरकारला चर्चेसाठी दरवाजे खुले असल्याचंही जरांगेंनी सांगितले। जरांगे यांच्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी चर्चा केल्यानंतर विखे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये विभागीय आयुक्तांशीही चर्चा केली। त्यानंतर मराठा समाजाच्या मागण्यांबाबत एक लेखी पत्र राज्य सरकारकडून जरांगे यांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे। मात्र या पत्रातील तपशील कळू शकलेला नाहीये, त्यामुळे जरांगे यांच्या आजच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। असली समिती ना लजेदार फक्त काहीतरी घुमायला लागला लोकांना नाही जमणार तुमचं मागचं मला मी उपोषण करणार चल बरोबर निघा जा तुम्ही बी माझे समाजाचे करू दे मला 10 वाजता उपोषण होणार आहे। मराठा समाजाने प्रचंड ऊन येऊ नये। तुम्हाला माझ्यावरती प्रेम आहे माय हे ठीक आहे, परंतु इथं प्रचंड ऊन आहे। माझ्या जीवाचं जरी बरं वाईट काही झालं तरी मला तुमच्या जीवाला धक्का लागू द्यायचा नाही आहे कोणाची। उद्या 10:30ला आंदोलन सुरू होणार आहे। सरकारला दरवाजे बंद नाहीत, चांगली चर्चा करून ते गेलेत, पुन्हा रिप्लाय घेऊन येतो म्हणलेत, आपण सरकारची वाट बघू। तर आज पुन्हा शिष्टमंडळ चर्चेला येणार का याकडेही लक्ष असणार आहे। आजपासून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू होतोय। तळपत्या उन्हामध्ये ते मंडपाशिवाय उपोषणाला बसणार आहेत। मराठा समाजानं या ठिकाणी येऊ नये, ऊन खूप वाढलेलं आहे असं आवाहन मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। जरी उपोषण सुरू करत असलो तरी सरकारच्या शिष्टमंडळासाठी चर्चेसाठी दारं खुली आहेत असं देखील जरांगेंकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज पुन्हा एकदा सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला येणार का याकडेही लक्ष असणार आहे। माननीय जरांगे पाटलांच्यावर विस्ताराने चर्चा केलेली आहे आणि त्यामध्ये काही मुद्दे जे आहेत की त्याची कार्यवाही सरकारी पातळीवर सुरू आहे, पण त्याच्यामध्ये काही त्यांचे आक्षेप आहेत, काही गती देण्याची गरज आहे। काही ठिकाणी म्हणजे थोडा निष्काळजीपणा दिसतोय किंवा आता मुलांच्या शिक्षणात शैक्षणिक वर्ष आहेत त्याचं नुकसान होऊ नये अशा प्रकारची त्यांची काही त्याच्यामध्ये आक्षेप होते। आम्ही आता विस्ताराने चर्चा केली त्यांच्याबरोबर। आता मला वाटतं त्यांना जी काही माहिती हवी आहे ती जे आता मी त्यांना देतो आहे आणि मग त्याच्यानंतरही त्यांना असं वाटत असेल की अजून चर्चा त्याच्या विषयात करावी, त्यांच्यावर चर्चा करणार आहे। आणि या संदर्भात सविस्तर बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी नितेश महाजन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नितेश, आज जरांगेंचं उपोषण सुरू होतंय। काल शिष्टमंडळासोबत चर्चा झाली, मात्र ती निष्फळ ठरलेली आहे। सरकारनं आपल्याकडे चर्चेसाठी यावं, त्यांच्यासाठी दारं खुली आहेत असं जरांगेंनी सांगितलेलं आहे। काय वाटतं आज काय घडामोडी घडू शकताय? नक्कीच अगदी बरोबर आहे। काल मनोज जरांगे यांच्यासोबत प्रसाद लाड आणि राधाकृष्ण विखे पाटील हे 2 जण चर्चा करून गेलेले आहेत, मात्र चर्चा निष्फळ ठरली असं सध्या तरी म्हणता येत नाही। अर्थात काल जरांगे पाटील जी काही चर्चा झाली त्यावर असमाधानी होते आणि त्यानंतर ही कालची चर्चा संपल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातून पुन्हा एक बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील हे छत्रपती संभाजीनगरमध्येच मुक्कामाला आहेत आणि आज पुन्हा मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या उपोषणावरती ठाम आहेत। सकाळी 10 वाजता त्यांचं आमरण उपोषण सुरू होणार आहे। मात्र त्यांचं उपोषण सुरू होण्याआधीच राधाकृष्ण पाटील जी काही मनोज जरांगे यांना माहिती लागत होती ती सर्व माहिती घेऊन 8 ते 10 वाजेच्या दरम्यान म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होण्याआधीच या ठिकाणी त्यांच्या भेटीसाठी आणि चर्चेसाठी येणार आहे। ही एक मोठी अपडेट या प्रकरणातली म्हणावी लागेल। सरकारचा प्रयत्न हाच आहे की मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसू नये, कारण एक प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी जो इशारा दिलेला आहे तो रणरणत्या उन्हामध्ये उपोषणाला बसण्याचा इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे सरकारपुढे एक मोठा पेच उभा राहिलेला आहे आणि परिणामी सरकारचा प्रयत्न हाच असणार आहे की मनोज जरांगे यांनी उपोषण करू नये आणि त्यामुळेच राज्य सरकारचं शिष्टमंडळ जे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आज सकाळी 8 ते 10 वाजेच्या दरम्यान म्हणजे जरांगे उपोषणाला बसण्याआधीच त्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी येत आहे।
त्यामुळे या चर्चेत काय तोडगा निघतो हो. हे देखील आपल्याला बघावं लागेल आणि जरांगे पाटील त्यांचं उपोषण थांबवतात का या चर्चेनंतर ते देखील आपल्याला पाहावं लागेल. नक्कीच नितेश, तर या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.